हाय हॅलो प्रेस द लॉर्ड मॉम मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद हा ईश्वरची प्रार्थना। मी आता बघा बटाटे उकडायला लावणार आहे। मी तर सगळं साहित्य बनवून ठेवलेलं आहे, आपलं शेपूची भाजीचं पण आणि बटाटा चटणीचं पण। म्हणजे असं पटकन कापलं तर म्हणजे पटकन आपल्या रेसिपी पटापट होतात, टाईम पण वाचतो। आणि आता कांदा मी टाकला पटकन तेलामध्ये, हे पण गॅस पण ऑन करून दिला ते। कांदा लाल होता त्याच्यामध्ये आपण लसूण ठेचलेलं टाकू, कांदा लाल झाला। त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकू आणि मोहरी टाकू, सोबत आपण हळद टाकू। हिरवी मिरची टाकली मी तेलामध्ये। आता बटाटे टाकू आपण त्याच्यामध्ये। सगळं मिक्स करू आणि मी मीठ टाकते आता। मी तर अर्धा चमचा मीठ टाकते। सगळं एकजीव करू। इथं मी कांदा परतायला लावला शेपूची भाजीसाठी, आणि आपली सोबत ही बटाटे चटणी होते राहील, चांगली खुरपूस झाली मस्त होते। इकडचं आता मी गॅस बंद करते, थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यावर, आपली बटाटे चटणी आणि इकडं आता शेपूची भाजी। आता ठेचलेलं लसूण टाकू आपण त्याच्यामध्ये। कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा। हिरवी मिरची बारीक चिरलेली मी पान टाकते पण कट करून, त्याच्यामध्ये मुगाची डाळची टाकते। स्वच्छ पाण्यात धुतलेली आहे शेपू। अर्धा चमच्याला वरती मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। भाजी दिसताना अशी जास्त दिसती, तर शिजल्यावरती कमी दिसते। नेहमी कमीच मीठ टाकायचं, वाटलं कमी पडलं तर वरतून टाकते ते मीठ। त्याच्यामध्ये मी आता मुगाची डाळ टाकते, स्वच्छ पाणी धुतलेली, एक तास भिजू टाकते किती मुगाची डाळ पाण्यात। मी तर पीठ मळून पहिलेच ठेवलं होतं, आणि आता हे पुऱ्या लाटून घेऊ पण। सोबत आपली भाजी पण होत आली, शेपूची भाजी। मग अशी किती वाजता दिसतं आता बघा। आता हे आपण झाकण्या पटकन हे करू, साईने अशा झाकणीच्या साईने आपण असे पुरी करू, म्हणजे पटकन होतं, आपलं टाईम पण वाचतो पटकन, छान होतं त्याच्यानं पुऱ्या। इथं मी पीठ टाकल्यावर मी चिटकून आहे। आता परत हे ते अर्धे नाही का मी 2-3 नाही का पुऱ्या तळल्या मी, आणि अर्धे तळते मी। असे 2 सोडल्या मी तेलामध्ये। ही आपली पुरी फुगली मस्त छानपैकी। त्याच्यामध्ये 4 वडे टाकले बाउल। आता आपल्याला खीर करायची ना, त्या बाउलमध्ये मी नाही का तूप टाकलं तर कडलं। आता याच्यामध्ये हे टाकलं शेवळ्या, आपण शेवळ्या चांगल्या अशा तुपामध्ये भाजून घ्यायच्या आपल्याला। ते तांदूळ स्वच्छ धुवून
आणि भाजले ते, आणि ते मग मिक्सरमध्ये ग्राइंड केले आणि त्याच्यामध्ये विलायची टाकली ते मस्तपैकी, आणि ते दळताना मस्त छान असं येते. तुम्ही करून बघा एकदा नक्की. आता टाकायचं तांदळाचं. हे सारखं हलवायचं, खाली गुठळ्या नको व्हायला, आणि एका चांगलं शिजून द्यायचं. तांदूळ टाकले ना आपण, तांदळाची खीर आहे ना, थोडीशी शिजवून द्यायची. त्याच्यामध्ये आपण साखर टाकून, अर्धी वाटी मी साखर. आता आपण दूध टाकू त्याच्यामध्ये. वाटीभर दूध टाकलं मी स्वच्छ पाण्याने मुगाची डाळ धुतलेली, 2 ते 3 तासाने का भिजत घातली ती. आता मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करू. मी असे मिक्सरमध्ये बारीक केले आबडधोबड डाळ, आणि आता त्याच्यामध्ये आपण जिरे ओव्याची पेस्ट टाकू त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आता हिरवी मिरची, नीर लसणाची पेस्ट मी केली मिक्सरमध्ये, ती पण आता टाकू आपण त्याच्यामध्ये. सगळं जीव करायचं एक जीव. हे मी याच्यामध्ये आपलं हे डाळीचं पीठ टाकलं याच्यामध्ये, आणि आपली राहिलेली डाळ ती अख्खी ठेवली मी, ती मिक्स करू. आणि याच्यामध्ये मी नाही का मिरची नाही दळताना, लसूण मिरची दळताना त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं होतं. आता ही डाळ, आणि आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू, चिरलेली कोथिंबीर. सगळं एकजीव करायचं. त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ आपलं कुरकुरीत होण्यासाठी आपले टाकलं तर चालेल, नाही टाकलं तरी पण, टाकलं तर असे कुरकुरीत होतं याच्याने भजे आपले. आणि आता गरम तेल मी याच्यामध्ये सोडते चमच्याच्या साहाय्याने. आता आपण वडे सोडून, वाटल्यास तुम्ही मोठे काढू शकते, छोटे काढू शकते. आता आपण सगळे उलटे करू भजे. आपले तळत आले बघा. आपली थाली, व्हेज थाली, सोबत आहे बटर चटणी, मूग डाळीचे भजे, खीर आपली, आणि हे पुऱ्या आणि शेपूची भाजी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. बघा आपले मूग डाळीचे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.